करत असताना या स्पर्धेचे आयोजक मंगेश गरद आणि शक्ती मात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान। त्याच्यानंतर वरुण पाटील साहेब देखील आलेत, त्यांचा देखील सन्मान करूया। वरुणजी पाटील यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे होणार आहे, त्यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करा। आणि तदनंतर ऋतुराज पाटील यांचं देखील आगमन झालंय। ऋतुराज पाटील साहेबांना देखील आपण विनंती करतोय। सर्वप्रथम वरुण पाटील आणि त्याच्यानंतर ऋतुराज पाटील यांचा सन्मान इथे केला जाणार आहे। पाहुण्यांचा सन्मान तुम्ही स्क्रीनवरती पाहताय। 24 लाईव्ह इव्हेंट सी वाहिनी संपूर्ण कार्यरत असताना पाहुण्यांचा सन्मान एकीकडे वरुण पाटील आणि त्याच्यानंतर ऋतुराज पाटील या मान्यवरांचा सन्मान इथे केला जातो। आदरपूर्वक सन्मान आपण देखील आला त्याबद्दल आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत। त्याच्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय पाटणोली गावचे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय सुजित पाटील साहेब देखील आलेत मंचावरती। सुजित पाटील साहेबांचं देखील आगमन झालं। ऋतुराज पाटील यांचा सन्मान झाल्यानंतर आपण पुढील सन्मान करतोय सुजित पाटील साहेब पाटणोली। आदरणीय सन्माननीय सुजितजी पाटील साहेब यांना देखील आम्ही विनंती करतोय, चला आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाटणोली गावचे व्यक्तिमत्व। त्याच्यानंतर सचिन पाटील साहेब देखील आले, त्यांचा देखील सन्मान इथे केला जाणार आहे। बालकृष्ण पाटील साहेब विंदणे उद्योगपती यांना देखील विनंती असेल। बालकृष्ण पाटील साहेब उद्योगपती विंदणे, जो तुम्ही मॅन ऑफ द मॅच साठी साबण पाहताय, जो रक्षितचा साबण आहे तो सुजित पाटील पाटणोली त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय। त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये एक रक्षितचा साबण दिला जातो। बालकृष्ण पाटील साहेब माजी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य विंदणे, बालकृष्ण पाटील साहेबांना देखील विनंती आहे। ओमकार पाटील साहेब आणि दिगोडी गावचे स्वरूप यांना देखील विनंती असेल। सौरभ यांचं देखील आगमन झालंय। दोन्ही मान्यवरांना विनंती केली जाईल, आपला देखील सन्मान इथे आपण स्वीकारा। ओमकार आणि सौरभ। याच दरम्यान सज्जनजी नवाळे साहेब उद्योगपती विंदणे यांना देखील आपण विनंती करूया। सज्जनजी नवाळे साहेब उद्योगपती विंदणे, चला मंचावरती सौरभ आपण देखील जा, आपला देखील सन्मान इथे केला जाईल। तदनंतर रोशन तांडेल यांचा देखील सन्मान इथे केला जाणार आहे। रोशन तांडेल धाकटीजुई त्यांना देखील विनंती असेल, आपण देखील आपला सन्मान स्वीकारा। आदरणीय सन्माननीय सज्जन दादा नवाले आपणास देखील विनंती असेल, आपण देखील या। बालकृष्ण पाटील साहेब ग्रुप ग्रामपंचायत विंदणेचे माजी सदस्य त्यांना देखील विनंती करतोय, आपण देखील यायचं। चला पाहुणे येतील आणि स्वागत देखील झालंय, तो पूर्वी जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ऐकूया वैभवजी भोपी सरांना। तर रक्षित आयुर्वेदिक अगदी फेस अँड बॉडी सगळे ग्लो सोप तुम्हाला बघायला मिळतील ॲट पाटणोली आणि त्यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक सोप आहे। तर चला मॅच मध्ये आता फोकस आपण करूया विनर वर्सेस विनर ही लढत। देव एंटरप्राइजेस मोरोई विंदणे विपक्ष जिद्दी वॉरियर्स कंठवली यांच्यामध्ये लढत। आणि अगदी आपण बघू शकता की ही मॅच जो जिंकेल तो थेट आजच्या रात्री ते शेवटचा सामना खेळ एक क्वालिफाय करण्यासाठी, कारण एक संघ आपण क्वालिफाय करणार आहोत। ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे केलाय, या बॉलवर सिंगल घेण्याचा प्रयत्न तिथे राहिलाय। चांगली फिल्डिंग आणि क्विक थ्रो बघायला मिळाला। एक रन इथे पूर्ण करत असताना रजनी स्पर्धा आहे, जेव्हा गरज असेल तेव्हा वेगवान थ्रो झाला पाहिजे, परंतु जेव्हा गरज नसेल तेव्हा तुम्ही लिमिटेड वेगानं तो थ्रो करता आला पाहिजे। सलामी वीरांच्या भूमिकेमध्ये फलंदाज मैदानामध्ये बघायला मिळतील। ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये आकाश पाटील आणि प्रणव घरात हे ओपनिंग ब्लास्टर झालेत आणि वैभव पाटील कंठोली गावचा ब्रँड ज्यानं
या गावाचं नाव टेनिस बॉल विश्वामध्ये भरपूर मोठं केलं असा वैभव पाटील सज्ज झालाय. हो तिखट बाउन्सर इथे पंच सांगत असताना वाईट नो बॉल कॉल. मला वाटतं पहिला बाउन्स अटेम्प्ट वॉर्निंग दिलेली असावी पंचाने, त्यामुळे नो बॉल दिलाय. त्यामुळं येणारा नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट. याच दरम्यान दिगंबर पाटील साहेब कंठवली यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती या. दिगंबरजी पाटील साहेब कंठवली यांना विनंती असेल की आपण देखील मंचावरती यायचं. फ्री हिटची संधी आहे स्ट्राईक रेंजकडे फलंदाज बघायला मिळाले यावेळेस प्रणव खरतला हा बॉल. हो इथे फक्त दिशा दिली लेट कट बॉल चालला सीमारेषा पलीकडे रन मिळतील 4 चौकार. वैभव पाटीलचं पहिलं षटक अतिशय महागडं राहिलंय. 16 धावा या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या कुठलेत. फिल्डिंग टीम वैभव आपला 12वा खेळाडू कुठे आहे लगेच पाठवा त्याला. 12वा खेळाडू वैभव पाटील यांच्या टीमचा. मला वाटतं एक प्लेअर चेंज झालाय आणि पहिलं षटक संपायला आलंय. जे बाहेर बसले त्यापैकी एक जण या आता. याच दरम्यान विंधणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बालकृष्ण पाटील साहेब विंधणे यांचं आगमन झालंय. त्यांचा मी मनापासून शब्दसुमनानं सहर्ष स्वागत करेल. या साहेब आपण मंचावरती. खरं तर अतिशय जबरदस्त ही टुर्नामेंट राहिली. ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग 2024. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे सन्माननीय श्री शक्ती बालकृष्ण म्हात्रे साहेब माजी सरपंच आणि सन्माननीय श्री मंगेश मधुकर घरत साहेब विद्यमान उपसरपंच. शक्ती म्हात्रे म्हटलं तर एक दिलदार व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व. कारण सातत्यानं आम्ही त्यांना बघितलंय गावामध्ये कोणताही शुभ कार्य असो किंवा दुःखद घटना असो त्यांचं योगदान हे नेहमी मोठं असतं. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणं. हॉस्पिटल असेल मैदानामध्ये कोणत्या खेळाडूंना काही गरज असेल कोणी गरीब असेल त्यांना नेहमीच ते मोठे योगदान देतात. त्यांचं नेहमीच आपण स्तुती नक्कीच मी करीन. कारण अशा समाजामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांचं योगदान हे नेहमी मोठं राहिले. त्यांचाही आभार आपण व्यक्त करूया. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. बॉलिंग मार्कवर आता आलाय अश्विन बॉलिंग ट्रॅकवर. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. 16 धावा सध्या फलकावर बघायला मिळतात. गोलंदाज सज्ज होत असताना व्हाईट बॉलचा इथे पंच इशारा करत असताना खूप चांगले अंपायरिंग तिने आमच्या ऑफिशियल अंपायर अप्पा असतील आमचे. त्यासोबत नीरज राणावत सर आहेत. हॅलो. याच दरम्यान आम्ही विनंती करतोय डॅसिंग व्यक्तिमत्व राकेश नारायण घरत यांना विनंती असेल आपण देखील मंचावरती या. राकेश नारायण घरत यांना विनंती असेल या स्पर्धेमध्ये आपण देखील आलात आपणास विनंती केली जाते मंचावरती आपण. हनुमान नाईक या पंचांना देखील बघायला मिळते. हो हेलिकॉप्टर आणि इथे बॉल लॉन्च केल्या फटक्याला बघा हनुमान नाईक यांचा आगला वेगळा इशारा. बॉल सीमारेषा पलीकडे रन मिळतील 4 चौकार. मोड मध्ये दिसलाय हा फलंदाज. हो क्या बात है. अक्षरशः मैदानामध्ये गए अगदी दमदार कामगिरी आकाश पाटील. अगदी आणखी एक दमदार लांब लचक षटकार. दादा म्हात्रेची आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरतची. हे संपार बॉल
चेंडू अगदी मैदानामधून खूप दूर गेलाय. मला वाटतं तिथे तलाव आहे छोटंसं, त्यामध्ये बॉल गेलेला असावा. कारण खूप लांब लचक षटकार काय बॅटिंग केले आकाश पाटील. मागील मॅच अक्षरशः साई श्रीधा 11 संघाला त्यांनी नाकी न आणलं आणि टार्गेट 51च होतं. आणि या खेळाडूंना मैदानामध्ये 11 बॉलमध्ये 50 धावा अर्धशतक हे आकाश पाटीलने केलं. आणि सीझन मला वाटतं पहिलंच सीझन आहे या लीगचं, ग्रुप ग्रामपंचायत विंधनेचं रजनी स्पर्धेमध्ये. आणि पहिलंच सीझन अक्षरशः गाजून सोडलंय. याही मॅच मध्ये तेवढीच दमदार कामगिरी. 7 बॉलमध्ये 21 धावा. देव एंटरप्राइजेस विंधने या टीम कडून जबरदस्त बॅटिंग. 27 धावा सध्या फलकावर लागलेत. फक्त या सुरुवातीच्या 8 बॉलचा खेळ आतापर्यंत रणांगणामध्ये संपलाय. काय बॅटर राहिलं या टीमचं. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये टायमिंग प्रॉपर, ताकद प्रॉपर आणि स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 रन. बात आहे आज मैदानामध्ये आकाश पाटील नावाचं अक्षरशः वादळ आलंय आणि हे वादळ गोलंदाजांना नाकेवण्यावर आणतंय. पहिल्याच ओव्हरमध्ये वैभव पाटील सारख्या एक दमदार खेळाडूवर आक्रमण आणि आता या ओव्हरमध्ये अश्विनला टार्गेट केलंय. स्ट्राईक रोटेशन करण्याचं काम अगदी बघितलं आपण तर प्रणव देखील खूप चांगल्या पद्धतीने त्याला साथ देते. 6 बॉलमध्ये 27 धावा. थोडंसं डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न सोडून दिला हा बॉल. माहिती की ऑलरेडी भरपूर रन आलेत आपल्या बॅट मधून. आता विकेट टिकवावी लागेल. शेवटच्या बॉल पर्यंत खेळाचा मानस आकाश राहिले. या मॅच मध्ये काय फॉर्म मध्ये दिसला हा खेळाडू. मागील मॅच विसरता येणार नाही. जबरदस्त बॅटल आणि याही मॅच मध्ये तेवढाच तुटून पडला अक्षरशः गोलंदाजांवर. बघायचं कसं राहील कमबॅक. या मॅच मध्ये कंटोली टीमला जर परतायचं असेल तर ही विकेट त्यांच्यासाठी तेवढीच इम्पॉर्टंट आणि तेवढीच देव एंटरप्राइजेस मोरो विंधनेसाठी. आई देखील बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. वॉट अ शॉट. बॅटिंग आवडत असेल तर आकाशसाठी एकदा जोरदार टाळ्या. षटकार. जाईल तिथं दरार हाय त्यांच्या संघाचा. मैत्री मिली नवीन तो स्फोट ताकदीची. आकाश योगदान म्हटलं तर हे मैदान त्याच्यासाठी लकी ग्राउंड आहे. त्याने आपल्या आयुष्यातील पहिली बाईक याच मैदानावर जिंकली होती आणि आतापर्यंत त्याने 2 बाईक जिंकलेत आणि बंटीच्या टुर्नामेंट मधील गाजवून सोडली होती अक्षरशः टुर्नामेंट. त्यामुळे लकी ग्राउंड. बाबूशा ज्या मैदानावर बाईक मिळते त्या मैदानावर खेळाचा वेगळा उत्साह असतो आणि अक्षरशः मैदानामध्ये कॉन्फिडन्स लेवल बघू शकता. फलंदाज आकाश पाटीलची 10 बॉलमध्ये 33 वर पोहोचलाय हा खेळाडू. लेटकट करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये खेळायचं होतं तुम्ही मी दोघांमध्ये, परंतु बॉल कलेक्ट झाला नाही. धोक्याची रन ही होती. 1 रन या बॉलवर. पंच ओव्हर समाप्तीचा इशारा आम्हाला इथे करत असताना पहिलं 2 षटकं संपली. 20.00 सध्याचं करंट रन रेट आणि 2 षटकामध्ये संघ जाऊन पोहोचलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 बिनबाद. जाईल तिथं दरार हाय त्यांच्या संघाचा. संग्राम घरत दादानी या स्पर्धेला बाईक दिली. संग्राम घरत दादानी या स्पर्धेला बाईक दिली. आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा म्हात्रेची. आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरतची. प्रीमियर लीगचं आयोजन केलं दाटी जुई संघाने. प्रीमियर लीगचं आयोजन केलं दाटी जुई संघाने. जबरदस्त संगीत या स्पर्धेचा टायटल सॉन्ग. खूप चांगली योगदान. मी नुकताच उल्लेख केला की माजी सरपंच सन्माननीय श्री शक्तीदादा बालकृष्ण म्हात्रे आणि त्यासोबत मंगेशजी मधुकर गरत उपसरपंच. जबरदस्त योगदान. MFV क्रिकेट क्लब धाकटी सुई यांचं देखील योगदान चांगलं राहिलं आणि तब्बल 8 गावांचा समावेश या लीग मध्ये आणि सगळ्यांना मोठी संधी आणि त्या संधीचं सोनं करत असताना सध्या
मैदानामध्ये आकाश पाटील नावाचा ब्रँड मैदानामध्ये चाललाय. 11 बॉल मध्ये 34 धावा. वॉट अ बॅटिंग. सगळ्यांची मनाना बुरकाई घाली असा हा फलंदाज. इनसाइड आउट चूक झाली. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. रन मिळतील 4 चौकार. रोशन डाकी दादांचा आहे व योगदान. या प्रीमियर लीगला मिळतोय बघा मिळतोय त्यांना मान. सरपंच रोशन डाकी दादांचा आहे व योगदान. या बॉलर तयार होत असताना आकाश वाजले आणि झुंजार खेळली. 44 अगदी बॉलर बॅक ड्राईव्हचा प्रयत्न. आणखीन एक स्कोरिंग शॉट. बॅटिंग अक्षरशः मैदान गाजून सोडलं आकाश पाटीलला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. खेळलेत का अजून एक अर्धशतक त्याच्या बॅट मधून बघायला मिळेल. काय ग्रेट बॅटिंग. काय फॉर्म मध्ये दिसला. मैदानाच्या चारही बाजूला फटके. कव्हर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ स्ट्रेट ड्राईव्हचे फटके. त्यात नंतर डीप फाईन लेग मिड विकेट सगळ्या दिशेनं फटके लगावतोय मिस्टर 360 आकाश पाटील. 13 बॉल 42 धावा 48 धावा फुल कव्हर. यावेळेस थोडंच कवलं. बाउन्सरचा वापर इथे करण्यात आला वैभव पाटील करून. नाके न वणलेत गोलंदाजांना. आता थोडंसं सुटकेचा श्वास घेत असेल वैभव पाटील देखील. कारण सलग 2 बॉलवर 2 चौकांत तदनंतर आलेला हा डॉट बॉल फेकणं खूप मोठं चॅलेंज बनलंय सध्या आकाश समोर गोलंदाजांना. आणि ते चॅलेंज वैभव पाटील देखील एक्सेप्ट करत असताना मागील बॉलवर दिसलाय. स्लोअर वन दिशा दिली. 1 रन कंप्लीट झाले. दुसरी साठी निघालेत. रनिंग बिटवीन द विकेट तेज बघायला मिळाली. परंतु बॉल वैभवला कलेक्ट झाला नाही कारण थ्रो त्याच्यापासून थोडा वाईड होता. दुसऱ्यांदा अश्विनला आपण बघितलं. सांघिक अर्धशतक पूर्ण झालं आणि 50वा बॅटिंग करत असताना सध्या फलकावर जबरदस्त कामगिरी देव एंटरप्राइजेस मोरवाई भिंदने दम दाखवलाय. आकाश पाटील वैयक्तिक 44 वर आता पोहोचला. मागील मॅच मध्ये अर्धशतक त्याचं बघितलं. आता 11 बॉल मध्ये 50 मागील मॅच मध्ये बनवले ते आता 15 बॉल मध्ये 44 बनवलेत. थोडस रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन सध्या खेळ मैदानामध्ये तो करतोय. या षटकातील अजूनही 2 बॉल येणं बाकी आहेत. खूप वेगान आणि झपाट्यानं अक्षरशः धावांचा पाऊस सध्या मैदानामध्ये पडतोय. काय रंगलाय ना हा सामना. गोलंदाज तयार होत असताना पुन्हा एकदा वैभव पाटील. सलग 2 चौकार 1 डॉट 1 डबल. बॉल तयार. बाउन्सर अटेम्प्ट केला आणि 50 रन कंप्लीट. आकाश पाटील लगातार 2 मॅच आणि 2 अर्धशतक. एकदा जोरदार टाळे आकाश पाटील साठी. अर्धशतक त्याचं पूर्ण होत असताना तो चलिए बात करेंगे यहाँ पर आकाश दादा पाटिल से. आकाश नरेश पाटिल साहब देखिए बात करेंगे विंध्य इनकी तरफ से. देखिए यहाँ पर आकाश के लिए 1000 कैश प्राइज है. क्या अर्धशतक इनिंग्स. एक बार जोरदार तालियां. आकाश पल्ला ऊपर उठाए भाई. बैक टू बैक दूसरा अर्धशतक. व्हाट अ बैटिंग्स. काय कामगिरी राहिली. भूमी डेव्हलपर्सचे एमडी सन्माननीय राकेशजी राठोड साहेबांकडून आकाश पाटीलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा झालाय. ज्यांना अर्धशतक लगावलं आणि बॅटिंग त्यांना आवडली. काय तोडफोड फलंदाजी राहिली आहे. 3 ओव्हर आता संपल्या आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या फलकावर धावा लागले. टोटल 57 रन 57 लॉट्स ऑफ 0. कारण आतापर्यंत एकही विकेट तरी गमावला नाहीये. हे त्यांच्यासाठी प्लस पॉइंट.
संग्राम घरात दादानी या स्पर्धेला बाईक दिली. संग्राम घरात दादानी या स्पर्धेला बाईक दिली. आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा म्हात्रेची. आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरातची. प्रीमियर लीगचं आयोजन केलं दाटी जुई संघाने. प्रीमियर लीगचं आयोजन केलं दाटी जुई संघाने. हॅलो, धन्यवाद मॅडम. या स्पर्धेसाठी दीपक पाटील साहेब खालसा पाडा यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, त्यांचं देखील मनापासून आभार. आणि रतीश गायकवाड, अनिल भोईर, विलास मडवी आणि अनिरुद्ध गरत विसा डेव्हलपर्स पार्टनर्स यांच्याकडून रोख रक्कम या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय. रतीश गायकवाड, अनिल भोईर, विलास मडवी आणि अनिरुद्ध गरत विसा डेव्हलपर्स पार्टनर्स यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं डोनेशन, त्यांचं देखील मनापासून आभार. महेश भोईर 500 रुपये, रोशन तांडेल 1001 रुपया, राजाराम थळी साहेबांकडून 551, अरुण डाकी साहेब 1001 रुपया. सर्व दानशूर मंडळींचा मनापासून आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आकाश नरेश पाटील यांच्याकडून आकाश पाटीलसाठी 1000चं कॅश प्राइज या अर्धशतकीय खेळीसाठी 1500चं पारितोषिक आमच्याकडे जमा झालाय. धावसंख्या अगदी आपण बघूया. 3 ओव्हर संपलेत. 57 धावा सध्या फलकावर झळकत आहेत. एक गडी गमावला नाही आहे. त्यांचं सध्याचं हे अधिक अर्थातच प्लस पॉइंट राहील. अक्षरशः गाजून सोडले मैदान आकाशनं. अजून एक, हे वादळ थांबणार कसं? थांबवायचं तर कसं थांबवायचं? बॉल फेकायचं तर कुठल्या लेंथवर फेकायचे आणि कसे फेकायचे? काय बॅटिंग आहे. जसा बॉल तसा षटकार, तसा चौकार आणि आणखी एक षटकार. बात आहे. काय दमदार कामगिरी मैदानामध्ये. आकाश पाटील वैयक्तिक 57, संघाची धावसंख्या 63. बॉलरना काहीतरी करामत कराव्या लागतील. आपल्या भात्यातील अस्त्र बाहेर काढाव्या लागतील, कारण एक मोठी धावसंख्या 63 धावा जमा झाली. स्विच साठी ते गेले होते आणि पंच आमच्याकडे वळतायत की लाईन सोडून बॉल दुरून निघून गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आम्हाला केला. म्हणतात की कष्ट इतके प्रामाणिक करा की यश धिंगाणा घालेल. मैदानामध्ये आकाश पाटीलला मिळालेले यश अक्षरशः मैदानामध्ये धिंगाणा घालतायत. अशा बॅट मधून आलेल्या रन्स, हे मैदान 100+ रन लगातार 2 मॅचेस मध्ये लगावणं इतकं सोपं काम नसतं आणि बिग अचिव्हमेंट, एक मोठी कामगिरी. त्याची 64 धावा फलकावर. आता फुल टॉस आहे, त्याला तर कसा सोडतील? फक्त दिशा दिली, तंत्र वापरलं, बॉल निघून चाललाय. 1 more 4 चौकार. संख्येचा फलक फलकावर धावा लागलेत 68 68. लेग ब्रेक इथे करत असताना बॉल पहिल्यांदा इतका बेड होताना दिसला अक्षय माफ करा आकाश पाटील. बॉलिंग ट्रॅकवर सध्या बॉलर आपण बघू शकता साहिल घरत बॉलिंग ट्रॅकवर. 3 बॉल मध्ये 11 धावा याही ओव्हर मध्ये आलेत. 1 6 1 4 1 वाईट आणि 1 डॉट बॉल असं चित्र सध्या आपण बघितलंय. आणखी एक फटका सजलाय. फिल्डर असून उपयोग होणार नाही. प्रयत्न अगोदर करायला पाहिजे होता. जवळपास पोहोचता देखील आलं असतं, परंतु बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. रन मिळतील 6. संघाची धावसंख्या टोटल फलकावर 74 74 धावा. आकाश पाटीलचा वैयक्तिक खेळ 21 बॉल 67 67 रन. अशीच जर बॅटिंग होत राहिली तर मला वाटतं शतक होऊ शकतो. इथून जर पुढे अशाच रन करत राहिले तर. 67 धावा आणि ज्यामध्ये त्याच्या वैयक्तिक 67 सांघिक 74. या षटकातील अजूनही 2 बॉल म्हणजे अजून 8 बॉल येणं बाकी आहे.
स्विच साठी केले, रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होता, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. आता मला वाटतं थोडीशी एनर्जी लेवल थोडी कमी झाली असेल आकाश, कारण आतापर्यंत काय जो खेळ राहिलाय त्याचे बॉडी लँग्वेज त्या पद्धतीनं आपण बघितले, पॉझिटिव्ह अप्रोच त्याचा बघितला, सकारात्मक ऊर्जा बघितली. काय अक्षरशः मैदान हे संपूर्ण हादरवून सोडले या खेळाडूंना. सन्मान देत असताना एज लागली आणि बॉल पाठीमागे विकेट किपरनं कलेक्ट केलाय. पंचांनी इशारा दिला नाही आतापर्यंत आमच्याकडे. त्यामुळे आता बघायचं एक्झॅक्टली डिसिजन अजूनही पेंडिंग, कारण फक्त आपण उत्साह जरूर बघितला खेळाडूंचा. वैभव पाटील जरूर तिथे डाय लगावले. चला इट्स पंच सांगत असताना की सुरक्षित डिसिजन इट्स आउट. अंपायर डिसिजन फायनल. आकाश तुम्हाला मैदानामधून बाहेर यावं लागेल अंपायर डिसिजन, कारण 2 रिव्ह्यू तुम्हाला दिलेत, तो एकतर बिमर साठी किंवा रनआउट साठी आहे. 23 बॉल मध्ये 67 धावा त्यांनी जरूर इथे जमावले आपल्या बॅट मधून आणि त्याच्या खेळीचा अंत इथं झाला. चला आपण प्लीज 55 दबाव टाकू नका, शांतता राखा आपण. धावसंख्येचा फलक इथे विकेट मिळताना एकदा जोरदार आले आकाशसाठी. तर बघू शकतो सध्या 74 धावा सध्या फलकावर बघायला मिळत आहे. 4 ओव्हर संपलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं तर यस क्लिअर एज लागली नंतर